झालेलं सर. एक मिनिट काय, फोर्थ पण झाला होता ना म्हणजे. ठीक आहे चलो, क्वेश्चन नंबर 6 पासून स्टार्ट करतो. ओके, क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके पहा, 6 थोडंसं अवघड आहे काय. 6ला मला वाटतं थोडंसं होल्ड करू का. आधी आपण एक काम करू, सॉल्ड न्यूमरिकल्स उरकून घेऊ, काही थेरम्स पण आहेत. चलो पहा, हे पहा मिड पॉईंट फॉर्म्युला वगैरे आपण पाहिलेलं नाही का. आता सेंट्रॉइड हे पाहू, हा वाला पार्ट. तर ट्रायंगलमध्ये वर्टेक्स पासून अपोजिट साईडचा जो मिड पॉईंट आपण जॉईन करतो, दॅट इज मीडियन. ठीक आहे, मीडियनचं इक्वेशन पण शोधू वेक्टर फॉर्ममध्ये. पहा काय, समजा एक साईड ए बी बार असेल, ए बी अँड लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस इज सी. ठीक आहे, आता ए पासून जो मीडियन जातो, लेट दॅट बी ए एम. सो ए एम बार आपल्याला शोधायचं आहे इन टर्म्स ऑफ ए सी अँड ए बी. ए एम बार शोधायचं आपल्याला इन टर्म्स ऑफ ए सी अँड इन टर्म्स ऑफ ए बी. चलो ट्राय करा. हे पहा, ए एम म्हणजे मीडियन आहे बरं. फाइंड ए एम बार इन टर्म्स ऑफ ए सी अँड ए बी. काय करू शकता पहा, थोडंसं करतोय स्टार्ट. सी ए बी ओके प्लस बी एम, ए बी प्लस बी एम नाही का, ए बी प्लस बी एम, याला आपण ए एम लिहू शकतो. बरोबर, ए बी प्लस बी एम याला आपण ए एम लिहू शकतो. ठीक आहे, यानंतर ए सी प्लस सी एम पण आहे, ए सी प्लस सी एम. ओके, ए सी प्लस सी एम याला आपण परत ए एम लिहू शकतो. आता जर का या दोघांचं ॲडिशन कराल ना तुम्ही, या दोघांचंही जर का ॲडिशन कराल, ॲडिशन, तर ॲडिशनमध्ये बी एम आणि सी एम हे कॅन्सल होतात, कारण की बी एमचं डायरेक्शन पहा आणि सी एमचं डायरेक्शन पहा एक्झॅक्टली अपोजिट आहे नाही का. एक्झॅक्टली कॅन्सल होऊन जातात, मग इथे ए बी आणि ए सीच राहतो फक्त. सो ए बी प्लस ए सी नाही का, पहा ए बी प्लस ए सी, आणि इकडे ॲडिशन पहा बरं, ए एम प्लस ए एम इज 2m. याचा अर्थ ए एम बार इज इक्वल टू ए बी बार प्लस ए सी बार डिवाइड बाय 2. समजलं का, ए एम बार इज ए बी प्लस ए सी डिवाइड बाय 2, ए बी प्लस ए सी डिवाइड बाय 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए एम बार. म्हणजे हे मीडियन असं शोधतो आपण. सरळ सिंपल या दोनही साईडचं ॲडिशन करा, डिवाइड बाय 2 करा, म्हणजे त्याच वर्टेक्समधून जाणारी मीडियन निघते तुम्हाला. ओके, आता हा जो सेंट्रॉइड आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल पोजिशन वेक्टर ऑफ ए बी ए बार, बी पॉईंटचा पोजिशन वेक्टर बी बी बार अँड सी पॉईंटचा पोजिशन वेक्टर बी सी बार. एचा पोजिशन वेक्टर ए बार, बीचा पोजिशन वेक्टर बी बार आणि सीचा पोजिशन वेक्टर सी बार. तर हा जो सेंट्रॉइड दिसतोय, पोजिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड दॅट इज जी बार इज गिवन बाय ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 3. ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 3 कराल ना, तर या सेंट्रॉइडचा पोजिशन वेक्टर मिळतो. ओके, राहील लक्षात. हे थोडंसं प्रूव्ह करून दाखवतो. पहा काय, एक काम करू आपण, तुम्हाला तर माहिती हा मिड पॉईंट आहे
मग त्याचा पोझिशन वेक्टर काय असणार आहे, बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 नाही का, बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 कराल ना तर हा मिड पॉईंट निघतो. ओके, आता हा ए बार आहे. सो जी बार इज गिवन बाय इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला अप्लाय करतो. हा पहा, जी पॉईंट जो आहे ना तो ए डीला इंटरनली डिवाइड करतो इन द रेशो 2:1 नाही का, इकडे 2 आहे इकडे 1 आहे. जी पॉइंट डिवाइड्स ए डी, सी जी पॉइंट डिवाइड्स ए डी इंटरनली इन द रेशो 2:1. 2:1 मध्ये डिवाइड करतो. दॅट मीन्स जी बार इज इक्वल टू 2 इंटू डी बार, 2 इंटू डी बार प्लस 1 इंटू ए बार, 1 इंटू ए बार डिवाइड बाय 2 प्लस 1, 2 प्लस 1 म्हणजे जी बार इज इक्वल टू काय माहिती का, 2 टाइम्स व्हॉट इज डी बार. पहा ना, डी बार म्हणजे काय, बी प्लस सी बाय 2. ओके, बी प्लस सी बाय 2 प्लस पुढे ए बारला ए बार डिवाइड बाय 2 प्लस 1 हा खाली जो आहे ना दॅट इज 3. 2 2 विल गेट कॅन्सल. दॅट मीन्स जी बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार प्लस ए बार डिवाइड बाय 3. जी बार म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार बाय 3. So position vector of centroid that is g bar is a bar plus b bar plus c bar divided by 3. ठीक आहे. पुढे जातो. हा पॉईंट पाहाल. आता हा ना टेट्राहेड्रॉन. ओके, आणि टेट्राहेड्रॉन मीन्स काय तर थोडंसं डायग्राम व्यवस्थित दाखवतो. 4 ट्रायंगल्स असतात. 4 ट्रायंगलवाला लाईक एक क्लोज्ड शेप, त्याला टेट्राहेड्रॉन बोलतो आपण. म्हणजे काय माहिती आहे का, खाली एक असा ट्रायंग्युलर बेस असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा, इथे एक ट्रायंगल त्या साईडनी, त्यानंतर इथे एक ट्रायंगल अलग अलग कलर करतो होता, इथे एक ट्रायंगल समजलं का, हा फेस ट्रायंगुलर, आणि हा एक ट्रायंगल. बरोबर, वर्टिकल ड्रॉ करतो होता थोडंसं. ओके, हा समोरचा ट्रायंगल आहे जो लाईक तुम्ही पाहताय, तर तो सर्वात पहिला फेस फॉर एक्झाम्पल. यानंतर हा फेस आपल्याला दिसत नाही आहे. आपण समजा इथे आहे तर आपल्याला फक्त हा समोरचा फेस दिसेल. ओके, समजा आपण इकडे जाऊन जर का पाहत असू तर हा वाला फेस दिसेल, किंवा इकडे जाऊन जर का पाहत असू तर हा वाला फेस दिसेल. सो हा टेट्राहेड्रॉन. 4 ट्रायंगल असतात. इथे एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, हे 3 झाले, आणि खालचा बेसवाला एक ट्रायंगल. 4 ट्रायंगल. आता टेट्राहायड्रॉनचा जो सेंट्रॉइड असतो, ओके, मी यांच्या डायग्राममध्येच दाखवतो तुम्हाला. या डायग्राममध्ये टेट्राहायड्रॉनचा जो सेंट्रॉइड असतो तो काय असतो हे एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो. सी, काय करायचं, आता हे जे ट्रायंगल्स आहेत ना, हा पहिला ट्रायंगल, त्याचा आहे हा सेंट्रॉइड. हर एक ट्रायंगलला सेंट्रॉइड असणार आहे, बरोबर. सो फर्स्ट ट्रायंगलचा हा सेंट्रॉइड आहे. सो त्या वर्टेक्स पासून या सेंट्रॉइड वरती एक लाईन ड्रॉ करायची. ठीक, त्यानंतर हे डायग्राम ना थोडंसं लाईक इमॅजिन होत नाही इथे व्यवस्थित, नाही का. तर आता हा सेकंड ट्रायंगल हा आहे, हा. ठीक आहे, तर या पण ट्रायंगलचा सेंट्रॉइड असणारच त्या प्लेनवरती. सो या वर्टेक्स पासून त्या सेंट्रॉइडवरती लाईन ड्रॉ करायची. सिमिलर वेमध्ये हे पहा, हा पण एक ट्रायंगल आहे इथे, बरोबर. त्या पण ट्रायंगलचा सेंट्रॉइड असणार आहे. सो वर्टेक्स पासून त्या पॉईंटवरती एक लाईन ड्रॉ करायची.
सो असे हे जे सर्व लाईन्स आहेत ना, हे लाईन कोणत्या तरी एका पॉईंटवरती, ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट करत आहेत, दॅट इज सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. आय होप थोडं बहुत समजलं. मी ट्राय करतो परत एक वेळेस एक डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करतो. ठीक आहे. सी, पहिलं तर हे क्लिअर करा की 4 साईड्स आहेत. हा एक साईड आहे, सॉरी हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. ओके, देन हा एक ट्रायंगल आहे, आणि हा जो या साईडने पाहते वेळी दिसतो तो सर्वात पहिला ट्रायंगल. तर बघा, या ट्रायंगलचा सेंट्रॉइड असेल इथे कुठेतरी. ओके, सिमिलर वेमध्ये हा ट्रायंगल जो आहे ना, जो इकडून पाहिल्यानंतर दिसणार होता, त्याचाही सेंट्रॉइड असेल कुठेतरी. सो तो जो सेंट्रॉइड आहे आणि हा जो वर्टेक्स आहे, यांना तुम्ही जॉईन करायचा. हा जो वर्टेक्स आहे आणि हा जो सेंट्रॉइड आहे, याला तुम्ही जॉईन करायचे असं. या ट्रायंगललाही सेंट्रॉइड असेल कुठेतरी. सो हा जो वर्टेक्स आणि हा जो सेंट्रॉइड आहे, याला इथे तुम्ही जॉईन करा. सो हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे, तो आहे सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके, तो हवेत आहे बरं. लाईक असं नका समजू की हा हा वर्टेक्स आणि तो सेंट्रॉइड सेम आहे, तसं नाही येत आहे. बरोबर. तर या टेट्राहेड्रॉनच्या त्या आतमधल्या स्पेसमध्ये येतो, आणि त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे ना, पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन इज गिवन बाय ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार बाय 4. हा पॉईंट ए, बी, सी, आणि इथला जो पॉईंट आहे, लेट दॅट बी डी. So position vector of centroid is given by a bar plus b bar plus c bar plus d bar divided by what? 4. This is the position vector of centroid of tetrahedron. पुढे जातो. पाहतो सॉल्व न्यूमेरिकल्स पाहतो. Find coordinate of a point which divides this line joining these segments internally in the ratio 3:1. ओके, होईल नाही तुमच्याने. एक पॉईंट ए आहे, एक पॉईंट बी आहे, आणि कोऑर्डिनेट्स दिले 2, -6, 8, देन -1, 3, देन 4. आपल्याला असा पॉईंट शोधायचा आहे जो की ए आणि बीला डिवाइड करतो इंटरनली इन द रेशो 1:3. सो 1 इंटू बी बार, 1 इंटू बी बार प्लस 3 इंटू ए बार, 3 इंटू ए बार डिवाइड बाय 1 प्लस 3, दॅट इज इक्वल टू 4. आता बी बारचा पोझिशन वेक्टर माहिती, -i प्लस 3j प्लस 4k. ए बारचाही पोझिशन वेक्टर माहिती, 2i -6j प्लस 8k. होईल. एक्सटर्नली बोललो असेल तर फक्त इथे मायनस करायचं. ओके, काय आता आयडियली हे थोडंसं रॉंग आहे बरं स्टेटमेंट, तुमच्या माहितीच तर पटवून देतो कसं काय. तुम्हाला आता असा पॉईंट शोधायचा आहे. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट विच डिवाइड्स ए बी एक्सटर्नली इन द रेशो 1:3. बाबा ए बीला एखादा पॉईंट, लेटस से फॉर एक्झाम्पल सी पॉईंट, ओके, 1:3 मध्ये कसं काय डिवाइड करणार? शक्यच नाही ना. म्हणजे हा छोटा आणि हा मोठा, कसं पॉसिबल? ज्यावेळेस बोललं जातं ना की फाइंड पॉईंट सी विच डिवाइड्स ए बी, म्हणजे ए पासून बी पर्यंत लाईक या डायरेक्शनने तुम्ही जातात. मग हा जो पॉईंट सी आहे, तो पॉईंट ए बीला एक्सटर्नली डिवाइड करतो. म्हणजे किती रेशोमध्ये? 1:3 मध्ये. म्हणजे हा 1 आहे आणि हा 3 असला पाहिजे, जे की प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. डायग्राम पाहून तुम्हाला समजत असेल. इनकेस जर का त्यांनी असं म्हणलं असणार की एक पॉईंट आहे सी विच डिवाइड्स बी ए, ओके, किंवा ए बीला जो डिवाइड करतो ना तो पॉईंट सी, तर ते 1:3च्या ऐवजी 3:1 बोललं असतं तर ठीक आहे, समजून घेतलं असतं. हे होऊ शकतं 3:1 रेशोमध्ये, बट 1:3 पॉसिबल नाही.
केलं त्यांनी खरं तर काहीतरी. तुम्हाला समजलं का काय कन्सर्न? येस सर. आता जो पॉइंट त्यांनी शोधला आहे तर तो जस्ट चेक करतो की एक्झॅक्टली कुठे असणार आता, नाही का? ठीक आहे, मी एक काम करतो. सी डिवाइड्स, ओके, बी ए. हे डायग्राम थोडंसं लाईक इमॅजिन होण्यापलीकडे मी एक काम करतो, मी हे चेक करतो डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये टाकून जो आन्सर येतो ना तो पॉईंट एक्झॅक्टली कुठे आहे, त्यानुसार आपण मग पुढे बोलूया. ठीक आहे. आता ए पॉईंटचा जो पोझिशन वेक्टर आहे दॅट इज 2, -6, 8. बी पॉईंटचा पोझिशन वेक्टर इज -1, 3, 3, -4. ठीक आहे. आता हा पॉईंट कुठे आहे हा थोडासा डाऊट आहे, म्हणजे इथे आहे की इथे आहे, बरोबर ना? समजतो मी 2 मिनटासाठी की मे बी हा पॉईंट इथे असेल. 7/2, -21/2, देन 14, बरोबर ना? म्हणजे इथे या लाईनवरती काय, सॉरी, इथे आहे असं ॲज्युम करतो मी, असं, बरोबर. 1:3 आहे ना, मी स्वतःच ॲज्युम करतो की 3:1 असं असेल कदाचित. तर 7/2, देन -21/2, देन 14. ठीक आहे. तर डायग्राम इन केस जर का अशी असेल, थोडंसं व्हेरिफिकेशन करतोय मी इथे, 1 मिनिट. ठीक आहे, चलो पहा. 2 मिनिटासाठी असं ॲज्युम करतो मी की हा ए आहे इथे, इथे बी आहे आणि हा सी पॉईंट लाईक तसं बाहेर आहे. ठीक आहे. तर हे 2 असेल आणि हा इकडे हा 1 असेल. दॅट मीन्स बी पॉईंट डिवाइड्स ए सी इंटरनली इन द रेशो 2:1. सो 2 इंटू हे करायला लागेल मला, 2 इंटू 7/2, ओके, प्लस 1 इंटू दिस 2 डिवाइड बाय 2 + 1 दॅट इज 3. इट शुड बी इक्वल टू बीचा कोऑर्डिनेट जो की -1 आहे, नाही का? सो हे कॅन्सल. सो हा 7 आहे आणि इथे पण काहीतरी प्लसच आहे समथिंग, बरोबर. 2 डिवाइड बाय 3, 9/3 इज 3 ओनली, जो की -1 इतकं तर नाही आहे. म्हणजे हा जो पॉईंट आपण आत्ता इथे घेतला आहे हा रॉंग आहे, इथे हा पॉईंट नाही आहे असा याचा अर्थ. कारण की मी काय केलं माहिती आहे का, मी 2 मिनिटासाठी ॲज्युम केलं की त्यांनी जो पॉईंट शोधला आहे, बरोबर ना, तो पॉईंट इथे आहे असं ॲज्युम केला मी. कारण की ए बीला 1:3 एक्सटर्नली डिवाइड करणे पॉसिबल नाही आहे, नाही का? हा 1 आणि हा 3 असं पॉसिबल नाही आहे. सो मी थोडंसं उलटं केलं की लाईक 3:1 ॲज्युम केलं तिथे, नाही का? 3:1 ने डिवाइड करतं असं पॉईंट जस्ट मी इथे आत्ता ॲज्युम केलं आणि मी हे शोधलं की खरंच हा पॉईंट लाईक इथे आहे का. सांगायचं मला असं होतं की त्यांनी डायरेक्टली फॉर्म्युला टाकला, बरोबर. ए बीला कोणता तरी पॉईंट आहे सी जो की एक्सटर्नली डिवाइड करतोय 1:3 रेशोमध्ये. प्रॅक्टिकली तसं फिजिबल दिसत नाही, बट त्यांनी 1 इंटू बी बार, 3 इंटू ए बार, नाही का, 1 इंटू बी बार, 3 इंटू ए बार, डिवाइड बाय 1 -3 दॅट इज -2, हे त्यांनी असं करून टाकलं डायरेक्टली. ओके. सो तो जो पॉईंट आहे तो इथे तरी नाही आहे. मग मी 2 मिनिटासाठी असं ॲज्युम करतो कदाचित इथला पॉईंट निघाला की काय तो, नाही का, जो हे कॅल्क्युलेशन करून जो पॉईंट निघाला तो पॉईंट कुठला निघाला हे आपण पाहूया थोडासा. ए पॉईंट जो आहे त्याचे पोझिशन वेक्टर्स आर 2, -6, 8. बी पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स आर काय होते बी पॉईंटचे, -1,
3 देन -4. आणि हा जो पॉईंट आत्ता आला होता आपल्याला सी पॉईंट, जो की 7/2, -21/2 आणि 14, बरोबर. सो 1:3 मध्ये डिवाइड होता ना, 1:3. चेक करू. आता पहा, हा टोटल 3 असेल आणि हा 1 असेल, याचा अर्थ हा 2 आहे, बरोबर. याचा अर्थ ए इंटरनली डिवाइड करतो इन द रेशो कोणाला, सी बीला, इन द रेशो 1:2. ठीक आहे ना. ए पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट इज 2, फाईन. आता ए पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट इज गिवन बाय 1 into -1 प्लस 2 into 7/2 डिवाइड बाय 1 + 2 दॅट इज 3. चेक करा, हे व्हेरीफाय होतं का? हे 2 कॅन्सल, 7 - 1 इज 6/3 इज 2 होतं ना इथं. ठीक आहे, म्हणजे या साईडचा पॉईंट येतो तो. इवन वाय कॉर्डिनेटची पण जर का तुम्ही मॅच कराल तरी होऊन जाईल. हा पहा, वाय कॉर्डिनेट ऑफ ए इज -6. आता पहा, एचा वाय कॉर्डिनेट शुड बी 1 into 3 प्लस 2 into दिस वाय, 2 into -21/2 डिवाइड बाय दोघांचं ॲडिशन, दॅट इज 3. 2 कॅन्सल, करेक्ट. सो हा 3 आहे. -21 इज -18 डिवाइड बाय 3 कराल तर -6 मॅच होतो. सो बरोबर आहे याचा अर्थ. तर तो पॉईंट कुठला येणार आहे माहिती का? ए बीला 1:3 असं डिवाइड नाही होऊ शकत. सो म्हणजे असं डिव्हिजन आहे तो, 1:2, दिस इज 3. सो या साईडचा पॉईंट येणार आहे तो. ठीक आहे. सो डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये टाकून द्या तुम्ही. बस मी याच्यामध्ये इंटरेस्टेड होतो आत्ता की लाईक खरंच हे असं वर्क करत होतं का, नाही का, असं म्हणणं आहे. कारण की ए बी असा आहे ना. सो ए बीला एक्सटर्नली डिवाइड करणे म्हणजे मी असं ॲज्युम करतो की या साईडला असला पाहिजे होता पॉईंट. ठीक आहे. बट ते 1:3 असल्यामुळे या साईडला पॉईंट पॉसिबल नाही आहे, या साईडला पॉईंट पॉसिबल आहे. सो ते आपण क्रॉस व्हेरीफाय पण करून पाहिलं आत्ता. खैर, पुढे जातो. क्वेश्चन नंबर 2. पहा काय बोलतात. इफ 3 पॉइंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर देन फाइंड. पहा, ए पॉइंट जो कि 3 2 पी, बी पॉइंट Q8 -10, C point -2 -3 1, okay, are collinear. हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. ते म्हणतात की फाइंड रेशो इन विच सी डिवाइड्स सेगमेंट ए बी. सी हा ए बीला कसा डिवाइड करेल, असं सरळ सिंपल क्वेश्चन, बरोबर. तर आयडियली आता काय आहे सांगतो मी तुम्हाला. हा जो सी पॉईंट आहे ना, हा सी पॉईंट इथे नसला पाहिजे होता. सीला थोडंसं इथे हाईड करतो मी, रिझन सांगतो असं का म्हणतो. सी पॉईंटचे कॉर्डिनेट पहा ना, -2 आहे इथं. हे बघा, पहिले -2 -3 आहे नाही का. वाय कॉर्डिनेट इज -3. 8 कमी होत होत 2 होतो आणि 2 पेक्षाही कमी झाल्यानंतर मग -2 होतो. मग सिक्वेन्स असा असायला हवा की सी पॉईंट इथे असायला हवा होता, जसे की कोऑर्डिनेट्स आर -2 -3 अँड देन 1. हे बघा, 8 कमी होऊन 2 होतो, मग 2 कमी होऊन -3 होऊ शकतो. सो सिक्वेन्स असा हवा आहे. सो आपल्याला हे शोधायचं की सी काय रेशोने डिवाइड करतो नाही का. सी ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो, रेशो इन विच सी डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी. ठीक आहे. लेट अस से फॉर एग्जांपल सी पॉइंट डिवाइड्स ए बी in the ratio, okay, k is to 1, k is to what, 1. Okay, so C bar can be written as k into B bar minus 1 into A bar divided by k minus 1. पहा ना, k A पासून सुरू झाला ना, k हा A पासून सुरू झाला आहे. सो k जातो B ला, k B bar. ओके, 1 हा B पासून सुरू झाला, सो B इंटू
sorry 1 into a bar divided by k minus of 1. This is the position vector of point C. ओके, तर आता C चा पोझिशन वेक्टर काय आहे? -2i -3j प्लस के. K into what is B bar? qi plus 8j minus 10k minus what is A bar? 3i plus 2j plus pk divided by k minus 1 आहे खालती नाही का. So minus 2i minus 3j plus k is equal to k divided by k minus 1 k divided by k minus 1 into qi. ओके, आय वाला इथे पण आहे, -3 पण आहे ना इथं. एक मिनिट थांबा, मी एक काम करतो. इथे आय सोबत कोण आहे? के क्यू. इथे आय सोबत कोण आहे? -3. सो के क्यू -3 डिवाइड बाय के -1 इंटू आय. के -1 खाली. ओके, 8k -2 8k -2 डिवाइड बाय के -1 इंटू जे प्लस -10k माइनस पी के. बरोबर. सो -10k माइनस पी. ओके, माइनस पी इंटू के डिवाइड बाय के -1. काय केलं पहा, -10 इंटू के इज -10k माइनस इंटू पी इज -p डिवाइड बाय दिस के -1 इंटू के बार. के कॅप बोला. हे असे दोघे सेम आहेत वेक्टर्स. आता हे कंपॅरिझन करायला लागेल तुम्हाला. तर केच्या सोबत इथे कोण आहे आणि इथे केच्या सोबत कोण आहे हे कम्पेअर करायला लागतं. इथे जेच्या सोबत कोण आहे, इथे जेच्या सोबत कोण आहे तो कम्पेअर करायला लागतो. जे वाला कोएफिशिएंट कम्पेअर कराल 8k -2 डिवाइड बाय k -1. दिस शुड बी -3. हा इकडे जातो नाही का. दॅट मीन्स 8k -2 इज इक्वल टू -3k. ओके, +3. सो -3k इकडे येऊन +3k. दॅट मीन्स 11k इज इक्वल टू 5. सो केची व्हॅल्यू ही 5 डिवाइड बाय 11 बनते. सो व्हॅल्यू ऑफ के शुड बी इक्वल टू 5 डिवाइड बाय 11. ओके, सो 5/11 टाकून द्या तुम्ही केच्या जागी. केच्या जागी 5/11 टाकून द्याल इथे, आणि मग त्याच्यानंतर परत कम्पेअर करत बसाल तर तुम्हाला क्यूची पण व्हॅल्यू निघून जाईल. हे पहा, केची व्हॅल्यू इथे टाकून कम्पेअर कराल ना तुम्ही. इथे केच्या सोबत हा आहे आणि इथे केच्या सोबत 1 आहे. सो हे दोघे कम्पेअर कराल, तुम्हाला पीची पण व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, केची ही व्हॅल्यू 5/11 टाकून काय. तर असा हा प्रोसिजर असेल. पुढे जातो. -5/11 आला. सॉरी, त्यांनी विचारलं होतं ना कसं डिवाइड करतो. होल्ड करा काय. आपला डायग्राम सी. केचं व्हॅल्यू काय आलेलं आहे आपल्याला? 5/11 आलेलं आहे. याचा अर्थ के इज 5/11. बरोबर. मग सांगा बरं, सी पॉईंट ए बीला कसा डिवाइड करतोय? सी पॉईंट डिवाइड्स ए बी एक्सटर्नली इन द रेशो 5:11 1, म्हणजे 5:11. समजलं? 5:11 या रेशोने डिवाइड करत होतो. सी पॉइंट डिवाइड्स ए बी इन द रेशो k:1 बोललेलं आपण नाही का. दॅट मीन्स 5/11 दॅट मीन्स 5:11 या रेशोमध्ये डिवाइड करत होतो. चेक करा, आन्सर ही तसंच असणार. 5:11 या रेशोमध्ये डिवाइड करतो एक्सटर्नली. पुढे क्वेश्चन नंबर 3. हे बघा, ए बी सी आर दी वर्टायसेस ऑफ ट्रायंगल, आणि जसं की सेंट्रॉइड ही देण्यात आलेला आहे. ए पॉईंट आहे 5, 1, पी. ठीक आहे. सेकंड पॉईंट इज 1, क्यू, पी. थर्ड पॉईंट इज 1, -2, 3. आणि याचा जो सेंट्रॉइड आहे दॅट सेंट्रॉइड बी आर, -4/3, 1/3. ओके, चलो. तर आता पहा, 5 + 1 + दिस 1 डिवाइड बाय 3 कराल तर हा पॉईंट मिळेल तुम्हाला.
ओके, x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3. ओके, हा सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट असेल. किंवा वेक्टर फॉर्ममध्येच करायचं बोललं समजा सर्व सॉल्विंग, तर तुम्ही असं लिहू शकता. सो वेक्टर फॉर्म g bar, position vector of centroid is given by g bar is equal to a bar plus b bar plus c bar divided by 3. Okay, now what is g bar? ri minus 4 by 3j plus 1 by 3k is equal to a bar. पहा a bar काय, 5i plus j plus pk plus what is b bar? I plus qj plus pk plus what is c bar? I minus 2j plus 3k. So r into I minus 4 by 3j plus 1 by 3k is equal to, इथे I वाला कॉमन करा, इथे आहे 5 फाईन, इथे आहे 1. ओके, आणि इथे आयच्या सोबत इथे पण 1च आहे परत, प्लस जे. आता जेच्या सोबत इथे कोण आहे, इथे 1 आहे. इथे जेच्या सोबत कोण आहे, क्यू आहे. आणि इथे जेच्या सोबत कोण आहे तर -2 आहे, प्लस के इंटू ब्रॅकेट. केच्या सोबत इथे कोण आहे, पी आहे. केच्या सोबत इथे परत पी आहे. आणि केच्या सोबत इथे, सॉरी इथे चेक कराल तर +3 आहे. सरळ सरळ कम्पेअर करायचं, हा याच्याशी कम्पेअर. म्हणजे आरचा व्हॅल्यू काय रे बाबा, 7 येतो. आर इज इक्वल टू 7. ओके, 1 minus 2 इज -1, म्हणजे क्यू -1. क्यू -1 इज इक्वल टू -4/3. क्यू -1 इज इक्वल टू -4/3. That means q is equal to -4/3. So RHS का divided by 3 घ्यायला पाहिजे. सॉरी, बरं, डिवाइड बाय 3 राहिला, समजलं का? हे ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 3 होता खाली सेंट्रॉइडच्या फॉर्म्युलामध्ये. मग हा जो डिवाइड बाय 3 वाला आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. म्हणजे 3नी मल्टिप्लाय केला तर इथे 3r आय मायनस 4j प्लस के बनतो. आणि इथे जसाला तसा. आता कम्पेअर कराल. सो हा जो इथे आयच्या सोबत 7 आहे तर तो कम्पेअर होतो 3r सोबत. 3r शुड बी इक्वल टू 7. दॅट मीन्स r शुड बी इक्वल टू 7/3. सो आता हा जो आहे इथे क्यू -1 हा कम्पेअर करायचा आहे -4/3शी. सो क्यू -1 कम्पेअर करायचं आहे -4शी. सॉरी, क्यू -1 कम्पेअर करायचं आहे तुम्हाला इथे -4शी. सो क्यू -1 शुड बी इक्वल टू -4. दॅट मीन्स क्यू शुड बी इक्वल टू -3. आणि त्यानंतर हा p प्लस पी इज 2p प्लस 3 कम्पेअर करायचं 1शी. 2p प्लस 3 हे कम्पेअर करायचं आहे 1शी. दॅट मीन्स 2p शुड बी इक्वल टू -2. दॅट मीन्स p शुड बी इक्वल टू -1. ठीक आहे, पहा p इज इक्वल टू -1. चलो तर जाऊयात पुढे. हां, रिजॉईन कराल 9:30पर्यंत होईल. हा क्वेश्चन करतो आम्ही. एक काम करा ना, रिजॉईन करून घ्याल, मी इथून एंड करतो सेशन. ठीक आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 करतो आपण.
ओके, सी A, B, C, A bar, B bar and C bar are the position vectors of point A, B, C respectively. ओके, आणि त्यापुढे काय सांगतात ते तर 5A बार मायनस 3B बार मायनस 2C बार इज इक्वल टू 0 आहे असं इथे सांगतात. ठीक आहे. देन फाइंड रेशो इन विच सी डिवाइड सेगमेंट बी ए म्हणे. बी एला काय रेशोने डिवाइड करतो म्हणे. ठीक आहे, एक काम करा, हे पहा सी कोणत्या रेशोने डिवाइड करतो असं विचारतात ते. ओके, दॅट मीन्स 5A बार मायनस 3B बार याला आपण 2C बार लिहू शकतो. दॅट मीन्स C बार इज इक्वल टू 5A बार मायनस 3B बार डिवाइड बाय 2 लिहू शकतो. म्हणजे C बार इज इक्वल टू 5A बार मायनस 3B बार डिवाइड बाय 2 ला आपण 5 मायनस 3 लिहू शकतो. बरोबर. आता मी तुम्हाला हे सांगतोय की हे रीड कसं करायचं असतं. पाहून घ्याल काय काय केलं आपण. सी A bar, B bar, C bar are the position vectors of points A, B, C. ओके, तर ए बी सीचे पोझिशन वेक्टर आहेत A बार, B बार, C बार आणि हा एक रिझल्ट आहे. पहा इथे पण लिहिला मी तो रिझल्ट सेम. 5A बार मायनस 3B बार मायनस 2C बार इज इक्वल टू 0. ते विचारत आहेत की C बार कसं डिवाइड करतो म्हणे बी एला. तेव्हा पहिले तर मायनस 2Cला तिकडे टाका, 2C लिहा. सो 5A मायनस 3B इज इक्वल टू 2C. सो 2 तिकडे जाऊन काय होतो, डिवाइड होतो. सो C बार इज इक्वल टू 5A बार मायनस 3B बार डिवाइड बाय 2. 5A बार मायनस 3B बार डिवाइड बाय 2. या 2ला आपण 5 मायनस 3 लिहू शकतो. ओके, राहिला प्रश्न की याला रीड कसं करणार आपण. बरोबर, तर रीड करायचं कसं असतं हे सांगतो पहा. सी दिस इज A, दिस इज B, let us say for example this is C. Okay, C divides AB in the ratio m is to n. C सांगा बरं AB ला कसा डिवाइड करतोय इन द रेशो m is to n. इंटरनली काय C बारला कसं लिहितो आपण, MB बार प्लस NA बार डिवाइड बाय m प्लस n. सो मुलांना रीड असं करायचं असतं. आता पहा, C बार डिवाइड्स काय काय C बार डिवाइड्स AB ला डिवाइड करतो ना. C बार डिवाइड्स AB इंटरनली इन द रेशो m is to n. काय काय C बार डिवाइड्स AB ओके इंटरनली इन द रेशो m is to n. C बार डिवाइड्स AB इंटरनली इन द रेशो m is to n. समजा C पॉइंट जर का बाहेर असला असता, C पॉइंट समजा हा M आहे आणि हा N आहे. ओके, मग C बारला काय लिहू शकतो आपण, M इंटू B बार मायनस N इंटू A बार डिवाइड बाय M मायनस N. ओके, करा, रीड करा. सो C बार डिवाइड्स AB एक्सटर्नली इन द रेशो m is to n. समजलं का. C बार डिवाइड्स AB कसा, AB एक्सटर्नली इन द रेशो m is to n. बरोबर. सो हा रीड करतो आता मी. C बार डिवाइड्स BA ओके BA C बार डिवाइड्स BA एक्सटर्नली इन द रेशो 5:3. सो 5:3 या रेशोमध्ये डिवाइड करतो एक्सटर्नली. BA ला डिवाइड करतो काय, BA ला. ओके, सी 5:3 या रेशोमध्ये डिवाइड होतं. पुढे जातो. हा एक प्रूफ आहे, एवढा एक प्रूफ घेऊया. पहा काय क्वेश्चन. प्रूव्ह दॅट मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. ट्रायंगलचे जे मीडियन्स आहेत ना हे कॉन्करंट आहेत हे प्रूव्ह करायचं. म्हणजे सर्व मीडियन एकाच पॉईंटमधून पास होतात हे प्रूव्ह करायचं आपल्याला. खूप सारे प्रूफ्स आहेत असे या लेसनमध्ये. बघा,
पहिले तर एक ट्रायंगल ड्रॉ करतोय, ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, एफ पॉईंट याचा मिड पॉईंट आहे, डी पॉईंट यांचा मिड पॉईंट आहे, ई पॉईंट यांचा मिड पॉईंट आहे. ठीक आहे. आता पहा हा पॉईंट समजतो का, डी बार इज गिवन बाय बी बार प्लस सी बार बाय 2. बरोबर. मिड पॉईंट फॉर्म्युला. ई बार इज गिवन बाय ए बार प्लस सी बार बाय 2. पहा ना, ई बार इज ए बार प्लस सी बार बाय 2. एफ बार इज गिवन बाय ए बार प्लस बी बार बाय 2, नाही का, ए प्लस बी बाय 2. बरोबर. तर आता काय, हा 2 जातो तिकडे. 2d बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार. 2e बार इज इक्वल टू ए बार प्लस सी बार. 2f बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. सो 2d बार प्लस ए बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हे पहा इथे याच्यामध्ये दोन्ही साईडला ए बार ॲड केला आहे मी इथे. इथेही पहा 2e बार प्लस बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. याच्यामध्ये पण बी बार ॲड केला दोन्ही साईडला. इथेही बी लिहिला, इथेही बी बार ॲड केला. सो 2e बार प्लस बी बार ए बार, बी बार तर ॲड केला आणि सी बार. इथे पण पहा बी ए आणि बी आहे ना इथे, मग सी ॲड करायचा नाही का. दॅट मीन्स 2f बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ओके. आता काय सांगतो पहा, सी 2d बार प्लस ए बार इज इक्वल टू 2e बार प्लस बी बार इज इक्वल टू 2f बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. सर्व ठिकाणी मी 3 ने डिवाइड करतो. कशाने डिवाइड केला, 3 ने डिवाइड केला. सर असा एक पॉईंट आहे की हा पॉईंट ए डीला इंटरनली 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. कोणाला, ए डीला. हे बघा ए डीला एक पॉईंट आहे कोणीतरी जो 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे. हा असा पॉईंट आहे जो की बीईला पण इंटरनली 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. हे बघा बीईला पण डिवाइड करतो म्हणजे तो सेम पॉईंट, तोच पॉईंट 2:1 रेशोमध्ये. परत तोच सेम पॉईंट हा असेल ना कोणत्या तरी पॉईंटचं पोझिशन वेक्टर. सो तोच सेम पॉईंट सी एफला पण इंटरनली 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. सी एफला तोच पॉईंट 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. एकच पॉईंट ए डी वरती पण आहे, बीई वरती पण आहे आणि सी एफ वरती पण आहे. कारण की याच पॉईंटने ए डीलाही डिवाइड केला आहे, बीईला पण डिवाइड केला आणि सी एफला पण डिवाइड केला. म्हणजे तीनही लाईनवरती तो पॉईंट आहे म्हणा. याचा अर्थ ते तीनही लाईन पास होतात एकाच पॉईंटमधून. दॅट मीन्स मीडियन्स आर कॉन्करंट. एकाच पॉईंटमधून पास होतात मीडियन्स. चेक करा. वाटतं परत पाहायला लागेल कदाचित तुम्हाला. पहा काय 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 केलेलं. क्वेश्चन असा होता, प्रूव्ह दॅट मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. मीडियन्स कॉन्करंट आहेत हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे हा मीडियन आणि हा मीडियन एकाच पॉईंटमधून पास होतं, एवढंच प्रूव्ह करायचं. बरोबर. ठीक आहे. तर हा जो पॉईंट एफ आहे, एफला आपण ए प्लस बी बाय 2 लिहू शकतो. हे पहा इथं डी पासून सुरुवात करतो. ठीक आहे. डीला आपण बी प्लस सी बाय 2 लिहू शकतो. पहा इथं बी प्लस सी बाय 2 लिहू शकतो डीला. ईला आपण ए प्लस सी बाय 2 लिहू शकतो. ए प्लस सी बाय 2 लिहू शकतो. एफला आपण ए प्लस बी बाय 2 लिहू शकतो. ए प्लस बी बाय 2 लिहू शकतो एफला.
बरोबर. एफला आपण ए प्लस बी बाय 2. सो आता हा 2 तिकडे गेला तर 2d इज इक्वल टू बी प्लस सी. सेम 2e इज इक्वल टू ए प्लस सी. 2f इज इक्वल टू ए प्लस बी. आता यामध्ये ए ची कमी होती, मग दोन्ही साईडला ए ॲड केला. इथे हे पहा 2dला 2d ए ॲड केला, ए ॲड केला आणि बी प्लस सीला बी प्लस सी. ठीक आहे. आता इथे पहा तर बी ची कमी आहे, ए बार प्लस बी बार प्लस सी बार, आणि इथे पण बी ॲड करा, मग 2e प्लस बी होईल. इथे पण ए बी सी होईल. इथे पहा ए आहे, बी आहे, सी आहे, सीला ॲड करा, मग इथे पण सी ॲड केला. सो तुमच्या माहिती दिसतं 2d प्लस ए 2e प्लस बी 2f प्लस सी, 2d प्लस ए 2e प्लस बी 2f प्लस सी, हे इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आहे. पहा ना, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, दॅट इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. तिघांनाही चौघांनाही आपण 3 ने डिवाइड करतो. 2 प्लस 1 2 प्लस 1 2 प्लस 1 म्हणजे 3 आहे. म्हणजे हा असा पॉईंट आहे जो की ए डीला इंटरनली डिवाइड करतोय इन द रेशो 2:1. तो असा पॉईंट आहे जो की ए डीला डिवाइड करतो इंटरनली इन द रेशो 2:1. तो असा पॉईंट आहे जो की बीईला पण डिवाइड करतोय इंटरनली इन द रेशो 2:1. बीई पहा, बीई म्हणजे हा पी टू ई 2:1. सो तोच सेम पॉईंट आहे जो की सी एफलाही डिवाइड करतोय इंटरनली इन द रेशो 2:1. सी एफ म्हणजे हा, म्हणजे एकच पॉईंट 3 लाईनला डिवाइड करतो. म्हणजे तो पॉईंट तिघांवरती असला पाहिजे. म्हणजे हे तीनही मेडियन आहेत ना, ते एकाच पॉईंटमधून पास होतात. दॅट मीन्स मेडियन्स आर कॉन्करंट. असा याचा इथे अर्थ आहे. आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. ओके, ठीक आहे. सो सौरभ सरांची लिंक आली आहे, सेशन एंड करतो मी आता. ओके, अपलोड करा लगेच. अरे आज इंटरनेट वायफायचं नाही आहे, मोबाईल नेटवर्कवरती आलेलो मी. सो अपलोड लगेच नाही होणार, नेट आल्यावरती करतो. ठीक आहे, चलो मुलांना.